सायकल रेस मध्ये संदीपनं केला गाडीनं प्रवास, दद्दूदानं चालवली तर सायकल, होय काय पण ते लुना? काय म्हणता बे टेंभूरखेडचे पोट्टे हो. सकाळी सकाळी बाहेर आल्यावर मला दिसली एवढी मोठी पब्लिक पाहिल्यावर मला माहित पडलं की अनिल काका वाटून राहिले होते सायकल रेसवाल्या मुलांना पाणी. पुण्याचं काम, पण ह्या ध्रुव होता खकान पडला. आता गासलेन हाफ चड्ड्यावर येऊन बसला आमच्या समोर. लोक म्हणते नवीन पिढी समोर गेली पाहिजे, पण अशा 8-8 वाजता दात घासणं बरोबर आहे का? मग भूषण काका चालले होते फवाऱ्यावर, सायकल रेस माहित नाही वाटते दिले. नामून ध्रुवचा होऊन गेला वादविवाद. नामू म्हणे जाय म्हणे घरी म्हणे, तोंडगीन ढुणे म्हणे. सायकल वाल्या मुलांची झाली एंट्री झाल्या बरोबरच निकुदा, सागरदा आणि मंटूदा हे सगळे जण त्या मुलांना चेअर करून राहिले होते. सायकल रेस मध्ये सगळ्या खतरनाक एंट्री केली आप्पाजीनं. जलवा आहे हमारा. त्या आप्पाजीले पकडासाठी संदीपले गाडी घेऊन यायला लागलं स्पेशल. त्याच्याच मागून दद्दूदा सायकल घेऊन निघाला. आता संदीपले शिफ्टोस म्हणते, पहिली ट्रॉफी मास पाशी म्हणते. जिकून जमलं नाही, आले वापिस ना तितक्यात झाली का खतरनाक आप्पाजीची एंट्री. अरे चेतन भाऊ, तुम्ही नाही आहे का सायकल रेस मध्ये? मग सायकल रेस मध्ये ह्या टेंभूरखेडचा पॅड मास्टर ह्या बी सायकल रेस मध्ये होता. जितला का हारला माहित नाही, ते विचारा लागन त्याले. त्यातच ह्या जितू भाऊ इथं मोबाईलवर फोनवर बोलत आला. असे जर लोक आपल्या टेंभूरखेड्यात राहिले तर सायकल रेस कधीच टेंभूरखेड्यात जितणार नाही. काकाजीने काढली धूम ना, आता मीच येतो म्हणे पहिल्या नंबरवर, बक्षीस मला देऊन द्या म्हणे. सायकल रेस झाल्यावर आपल्या गावातले मुलं येऊन जाते रोडावर. थोडा वेळपर्यंत ते झोपले राहते आणि काय जण टेंभूरखेडा समोर. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक अँड शेअर फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच.